आमचे वडील वारले, कीर्तनकार होते संस्थेतलेच. एकानं माझा दंड धरला, मी अग्नी घेऊन एकुलता एक असल्यामुळं घेऊन दंडाला धरल्यावर मी सोडा. इतका जन्म चांगला गेला महाराज, 60 वर्षामध्ये एक कीर्तन बुडवलं नाही. आम्ही कितीतरी कीर्तन बुडवतो. येतो येतो म्हणतो महाराज सप्ताह थोडा छोटा आहे बरं का. अर छोटा सप्ताह म्हणलं की पाकिट लहान. लगेच मग आम्ही म्हणतो तब्येत बरोबर नाही, घ्या भागून. कारण 100 के 60 बेपार का थाट 7,000 रुपये लागायचे डिझेलला आणि त्यानं 5,000 द्यायचे. उलटा धंदा. हा मग त्याला तसंच गुंगवायचं, येणं होत नाही म्हणायचं. महाराज सप्त्याचा विचारच करू नका. एवढा मोठा सप्ताह आहे, घंटाभर अगोदर जाऊन बसायचं, वाट बघायची गरज नाही. जीवनामध्ये असा स्वार्थ साध्य केलेला. पण माझ्या वडिलांनं 1930 ते 37 पर्यंत संस्थेमध्ये राहिले आणि 37 पासून 94 वर्षाचं वय होईपर्यंत एकही कीर्तन बुडवलं. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, 1 रुपया निघाला नाही महाराज. म्हणून माझ्या वडिलाचं निधन झालं त्यावेळेस मला आठवण आली शास्त्रीची, लाल बहादूर शास्त्रीची. एकही कोणत्या बँकेत खातं नाही माझ्या मोठे बुवाची. महाराज जन्म गेला पूर्ण संस्थेचा, लाखो रुपयाचा कारभार करून 1 रुपया नाही. पडल्यावर विश्वासराव येवले जलदिंडीचे, त्यांच्या दवाखान्यात टाकले. मला बोलून घेतलं, सांगितलं केशव तुझ्याजवळ पैसे असले तर डॉक्टरचं बिल द्यायचं आहे बरं का. मी म्हणलं महाराज त्याचा काय, गुरु मोठे बा तुम्ही त्याचा विचार करू नका, आम्ही देऊन टाकू. विश्वासराव येवले आले, म्हणले काय चाललंय गुरु शिष्याचं. ते म्हणले असं असं बिलाचं. कमाल आहे म्हणले. एवढ्या संस्थेचं ऐश्वर्य बघणारा महाराज, त्यांचं बिल आम्ही घेऊत का. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, हैदराबादला एशियन टेक्नॉलॉजीमध्ये इंडोस्कोपीचं ऑपरेशन झालं, 39,000 रुपये बिल झालं. पण त्या रावनं, KD राव यांनी पंडित जी का बिल नाही लेना बोले. मग आता एवढे लोक मदत करू लागल्यावर का आपण लोकाला त्रास द्यायचा. म्हणून त्यांनी शेवटपर्यंत कधी नाही, फक्त मिळवलं तर नाव मिळवलं. मोठे बाबा दांडेकर मामानं, हे शंकर जयकिशन म्युझिक डायरेक्टर, पैसे ठेवले, उचलले, माझा सप्ताह संपला, माझं कार्य संपलं, उचल, मला नाही गरज. नाही घेतले महाराज. आमच्याकडं मोतीराम महाराज होऊन गेले, त्यांनी रुपया घ्यायचा नाही. त्यांच्या बंडीमध्ये एकानं 5 रुपये टाकले. मारुतराव महाराजाला म्हणले, अरे मारुती बंडी चोरी करायली. असं समोरासमोर महाराज नवी बंडी जाळून टाकली. कोण म्हणतं जगामध्ये विरक्त माणसं नाहीत, ज्यांना 3 बोटाच्या लंगोटीची अपेक्षा नाही, त्यांची वैराग्यता कुणीकडं. आणि या कुबेराला धनसंपत्ती एवढी की जगातच कोणाला नको. भगवान शंकरानं सांगितलं तथास्तु, सगळ्या जगातल्या धनावर तुझी मालकी. म्हणून शब्द आहेत, देह हे काळाचे, धन कुबेराचे. कुबेराचा सावत्र भाऊ कैकसीचा मुलगा रावण. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका हे 5 लेकरं कैकसीला झाले. त्या रावणानं भावापेक्षा जास्त महाराज चुरस निर्माण, मत्सर नाही चुरस. आणि त्या चुरशीनं रावणाच्या लंकेमध्ये ज्या 80,000 बायका नांदत होत्या, 7 कोटी घर त्याचे सोन्याचे होते. आता घर ज्याचे सोन्याचे, त्याची बायको म्हणेल का मला 7 पीस आणलं का, महबूबा आणला का, झुमके आणले का. म्हणायची गरजच नाही. दागिने किती लागल तितके दागिने, समुद्र वलयांकित राज्य. इतकं असून सुद्धा त्या रावणाला शेवटचं मरण कसं आलं. कोणीतरी म्हणेल का माझा मुलगा रावण व्हावा. 4 वेदाचं वर्गीकरण करून अभ्यास केलेला रावण, अनंता वै वेदा. भगवान शंकराला मानसपुत्र मानलं भगवान शंकरानं बाणासूर आणि रावणाला.
एवढं ऐश्वर्य असून सुद्धा त्या रावणाला दुःख. अरे सुवेळा पर्वताच्या पायथ्याशी बेंबीमध्ये बाण मारल्यानंतर तळमळत तळमळत मातीमध्ये जीव सोडावा लागला. ही अवस्था आहे. मग महाराज चांगलं जीवन जगण्याकरता काय करावं लागतं? चांगलं वाग. कशाचं चांगलं वागलं तरी दुःख आहे, वाईट वागलं तरी दुःख आहे. आम्ही उघड्या डोळ्यानं बघतो. देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे गाजतसे, विषय गोंधळ गाजतसे विषय गोंधळ गाजतसे. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आज इथं वाईट गोष्टीला किती गिरायक आहे. मला कमाल वाटती. घर बांधताना दक्षिणेकडे असावं का, उत्तरेकडे असावं, नैऋत्येकडे असावं का, पाणी कुठं असावं, स्वयंपाकघर कुठं असावं, वास्तुशास्त्र सांगतंय. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला आणखी एक वास्तुशास्त्राचं वर्म सांगितलं नाही. दारूचा गुत्ता जिथं असल तिथं कोणीकडे त्या दारू काढत त्या दुकानाचं तोंड असू द्या, कोणीकडे खिडकी असू द्या, तोबा गर्दी. कोणी शास्त्र काढलं असेल ते वास्तुशास्त्र त्या दारूच्या दुकानाचं. अहो कबीर महाराज सांगतात, गोरस घर घर फिरे उसे पूछे ना कोई. दही घ्या दही, दूध घ्या दूध, खवा घ्या खवा. डोक्यावर घेऊन फिरतात तरी बोट घालून बघताय दुधात पाणी किती टाकले, डिग्री लावून बघ का, आणि खव्यामध्ये मैदा टाकलाय का, आणि या तुपामध्ये डालडा आहे का, त्याची परीक्षा घेतात. पण दारूची परीक्षा नाही. त्याच्यात पाणी आहे का म्हणून विचारतात आणि याच्यात पाणी घालून पितात. हो कमाल वाटते महाराज लोकांची. बरं त्यांना वाईटही वाटत नाही की आपण दारू प्यायलोत, हे वाईट आहे गडे. एक महाराज इम्पाला गाडीतून उतरलं आणि बेंदाडात पडलं. बेंदाडात पडल्याबरोबर तिथं होते डुक्कर. त्या बेंदाडामध्ये एक डुक्कर त्याच्या जवळ आल्याबरोबर त्यानं गपकन धरलं आणि असं पोटशी धरून त्याच्या शेपटाला हात फिरवून म्हणतंय, आज वेणी अशी कशी घातलीस? दुसरी गाडी आली ऑडी, कोट्यावधी रुपयाची गाडी. त्याच्यातून उतरला माणूस, अंगे सुटम पाये बुटम नेके नेकटाय कॉलरम असा जंटलमॅन उतरला. आम्हाला वाटलं त्याला काढील. ते तिथं जाऊन विचारतं, इतकी जहाल कुठं मिळाली मला हे प्यायची? एक देखत असे त्याची एवढी फजिती पाहून कळाव तरी माणसाला. पण नाही महाराज, का वाईट गोष्टीकडे लोकांची धाव आहे, चांगल्या गोष्टीकडे नाही. राग येऊ देऊ नका. आमच्या चोपदाराला सांगावं लागलं, पुढे सरका पुढे सरका. तुम्हाला मी सांगतो, थोडं थोडं पुढे सरका, मागे जागा कमी पडायली, पुढे सर. हे कीर्तनातलं नाही, तुमच्या करता आहे, पुढे सरका. नाही तर लोकाला वाटेल हे कीर्तनच सांगायले आणखी. पुढे पुढे सरका, मध्ये जागा सोडू नका. मध्ये जागा सुटली हिंदूची की मध्ये दुसरे शिरायलेत. योगा योगानं कीर्तनामध्ये तुम्हाला पुढे सारखा म्हणावं लागतं. राग मानू नका. इथं सुरेखा पुणेकराचा डान्स असता, लावणी असती. तुम्हाला ज्याला सुधरत नाही ते काठी टेकत आलं असतं. लय बाई नाचती, आवाज लय चांगला आहे, दिसायला लय देखणी, गाण्यानं सगळं जग भुलवलं, फुकट आहे म्हणून आलोय. इकडं आमच्या संतांना म्हणावं लागलं, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर.
म्हणावं लागलं तरी आले नाहीत. वाजत असे बोंब कोणी नाही कधी सूचना मिळाली असेल ना, पत्रिका लावल्या असतील ना, जाहीर केलं असेल ना, तरी कीर्तन झालंय निघत येत महाराज. आणि ते छिंग छिंग झिंग झिंग. अहो तेवढं कशाला, भजन ऐकलं की माणसं लांबून जातात. आणि नुसतं रेकॉर्ड जर वाजविली झिंग झिंग झिंगाट, लेकर रडायचे राहिलेत हो. मोबाईलवर दाखवलं झिंग झिंग झिंगाट, काय जगत. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी एक चाल निघाली पहा महाराज, शांताबाई 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 वारकऱ्यानं ज्ञानबा तुकारामची चाल बदलली. आळंदी ते पंढरपूर पर्यंत मृदंगाच्या पुढे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. का बिघडतंय? वाईट गोष्टीकडेच का मन जातं. खालारा धावे पाणी परांच खाणी व्यतरणत स्वयंभू तस्मात परंग पश्यती नांतरात्मन. हे वाईट आहे कळून सुद्धा तिकडं म्हातारे माणूस शेवटच्या आता कीर्तन भजन ऐकू येत नाही. आणि ते तमाशाला भाई लई नाचती, केस सुद्धा ताला तोडती फू फू करून. याला कसं दिसलं. पण कीर्तन सुधरत नाही महाराज. तिथं बरं सुधरत आहे. वाईट गोष्ट चटकन आवडते महाराज. वाईट गोष्ट कळाल्यावर सुद्धा का आवडावी? ही वाईट आहे कळाल्यावर का आवडावी? बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे कळत नाही, कळतं. पण तब्येत चांगली असल्यावर काही वाटत नाही. पण एकदा 40च्या पुढे गेलं की मग त्याला खोकला बेंडके पडतात. ते डॉक्टरकडे जातोय, खोकल्यानं भेजा, बेंडका अडकला, घामाघूम झालो, बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, सोडावं लागल. डॉक्टर साहेब बिडी सोडली की संडासच होत नाही. कुठून काढते ते लोक? दारू नाही पिले की डोकंच दुखतं, वेळेच्या वेळी चहा नाही पेला की कसं तरीच होतं, तंबाखू नाही खाल्ली की कसं तरी चुकल्यासारखं होतं. हे वाईट आहे म्हणून कळत नाही. तंबाखूनं कॅन्सर होतोय त्याच्यावर लिहिलेलं असतं तरी माणसं सोडित नाहीत. डॉक्टरनं सांगितलं बाबा औषध उपचार करतो पण हे सोडल्याशिवाय नाही. सोडतो म्हणला. जगायचंय खोकल्यानं. माझ्या तुकोबराईनं 350 वर्षापूर्वी सांगितलंय, बाईल म्हणे खर बायको शेवटच्या काळात म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकुण्या, किती दिवस थुंकी उचलायला होते, मरण झालंय मोकळं होईल, किती दिवस झिजत बसतंय. महाराज कळत ना. डॉक्टरनं सांगितलं वेळेवर गोळ्या, वेळेवर इंजेक्शन, वेळेवर हे लिक्विड घ्यायचं आणि हे मग कमी होईल. 2 दिवसानंतर मुलगा धावत आला, डॉक्टर साहेब घरी चला. बाबाचं काही खरं नाही. घरी गेल्यावर डॉक्टरनं बघितलं तर अवस्था 2 दिवसापूर्वी आलेला माणूस आज दाभाडं बसले, डोळे बुटबुट खोल गेले, छातीचा भाता झाला, हात पायाला महाराज काही नाही राहिलं. डॉक्टरनं लगेच बघितलं, नख बघितले, डोळे बघितले, जीभ बघितली, कानाला स्टेथोस्कोप सगळं लावलं, श्वास घ्या श्वास. काय सुधर बिडी नाही, सिगरेट नाही, औषध वेळेवर हो वेळेवर, हे जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर झोपताना. जास्त कसं झालं
दुखणं कमी व्हायला पाहिजे होतं, जास्त कसं झालं? त्यांनी सांगितलं बिडी आणि सिगरेट बंद केली पण गांजा वाढायलो. तुम्हाला वाटतं का महाराज दारू पिणाऱ्याला दारू वाईटही कळत नाही, मांस खाणाऱ्याला मांस वाईटही कळत नाही? निवडणूक झाली, पार्टी झाली, बिअर बार, मटण हॉटेल, मच्छी, अमकं तमकं सगळं खाल्लं आणि तो हार तुरे घालून असा जाऊ लागला. आमचे अध्यक्ष वगैरे ओ हो सप्ताह चालू आहे आणि आज आरती तुमच्या हातानं. ते म्हणला आज मी वाईट वक्त खाल्लंय, आज तुमच्या मंदिरामध्ये मी येऊ शकत नाही, उद्या आंघोळ करून येईल. म्हणजे त्यालाही माहिती आहे आपण खाल्लेलं वाईट आहे, तरी तो खातो. दारू पिणाऱ्याला 25 गावामध्ये ज्याची सावकारी एवढा श्रीमंत आहे, कोट्यावधी रुपयाचा बंगला, आमदार खासदार मंत्री त्याच्या बैठकीत यायचे, 5000 एकर ऊस, 2 साखर कारखाने, फुल. लोक म्हणायचे बोलणं विकत घ्यावं लागतं हो, लय हुशार माणूस, पण पियलं की बिघडतंय, पियलं की काहीच सुधरत नाही. आमची गाडी चालली त्या गावामध्ये, तेच समोरून आलं फुल पेलेलं. त्यानं आमच्या बालासाहेबांना हॉर्न वाजविला आणि त्यानं आमच्या गाडीकडे पाहिलं. मला पाहिल्याबरोबर थांबा, हे ड्रायव्हर थांब. बालासाहेबांना म्हणलं थांबवू नका, कुठं नागव्याबरोबर ते काय ते शुद्धीवर नाही, आपण कशाला. गाडी थांबत नाही कळल्यावर त्यानं दगड उचलला. थांबतो का नाही घालू, थांबव रे बाबा, बुरेसे खुदा डरे. थांबवलं. जवळ आल्याबरोबर त्याची धुंदी, महाराज बाहेर या. म्हणलं काय करायचं? बाहेर या, पाया पडायचं. महाराज 43 वर्ष झालं कीर्तन करतो, एवढी दमदाटी कडून अजून कुणी पाया पडलं नाही. मी काच खाली केला ना असे हात केले, असंच. तसं नाही जमत. भागवत ऐकलं, कीर्तन ऐकलं, त्याच्यामध्ये महाराज लोक सांगतात मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. हे ना पेल्यावरच कसं पाठ होतं, आम्हाला घोकून पाठ होत नाही. त्यानं दरवाजा उघडला, माझ्या पायात काही नाही, ऊन लागू लागलं, पाय पोळू लागले. म्हणलं घ्या दर्शन. थांबा म्हणलं, असं खिशात. म्हणलं काय दक्षिणा देतो, फुकट कसं पाया पडाव. भगवद्गीतेमध्ये सांगितलं पत्रम पुष्पम फलम. संस्कृत मी पाठ पेल्यावर. काही माणसं तर येत नसताना हिंदी बोलतात. कैसा क्या आज भोत पी शेड गई, शिंदी होती त्या पिण्याच्या नादामध्ये. आम्ही राहू द्या, तसं नसतंय. खिशातून महाराज बंडल काढलं, मूठ भरून नोटा काढल्या, माझ्या हातात कोंबल्या. आम्ही एवढे असतात का? राहू द्या, आमचं काय पिदगड्याचं, पेण्यामध्येच बरबाद होतील, राहू द्या तुम्हाला. आता ऐकणाऱ्याला सगळ्याला वाटत असेल मुठभर नोटा दिल्या महाराजाला, पण खरं सांगू का, पेल्यावर देते आणि सकाळी उतरल्यावर वापस घेते. मी झोपेतून उठण्याच्या अगोदर आलं, हे महाराज मी शुद्धीवर नव्हतो, तुझं डोकं ठिकाण्यावर होतं ना, दिले पैसे की घातले खिशात. अरे महाराज काढ पैसे. आत्ता पुरत्या बोलण्याहून आणि 10 वर्षापूर्वी कीर्तनाला आलो होतो त्या बोलण्याहून तर तुमच्या लक्षात आलं असेल की उखळीकर महाराज म्हणजे विचित्र माणूस आहे, नम्री माणूस आहे. मी 100% महाराज नाही. महाराज मी राजकारणात भाषणं करतो, दगडफेक करतो, मोर्चे काढतो, काही करतो मी. हो, अयोध्येला जाऊन धिंगाणा तिथं. माझ्या देशाला, माझ्या धर्माला, माझ्या देवाला, माझ्या संताला, माझ्या ग्रंथाला कोणी बोललं की मला त्याचा जीव घ्यावा. तो हिंदूचा असो की मुसलमान असो, कोणी असो, मला भीट नाही. माझा
फटकळ बोलणारा माणूस आहे. मी हात खिशात घातला आणि एकच नोट ठेवून बाकी सगळ्या त्याला दिल्या. म्हणलं काल जरा दोन दिवस आमचं घरचं टेन्शन, लेकराबाळाचं टेन्शन, मित्राचं टेन्शन, सगळे म्हणले चला चला, पेले जास्त सुधारलं नाही. आणि तेवढं करीत मोजत मोजत त्यांनी सांगितलं, महाराज का एक नोट कमी आहे. मी शुद्धीवर असून माझ्या लक्षात नाही, ते तशा अवस्थेत देऊन बरोबर. तुम्हाला वाटतं का दारू चांगली आहे? काय सांगा, टेन्शनमुळं पितो. या दारूनं घरचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, संसाराचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैसे काय सांगा महाराज. या दारूनं, वारुणी नावाची दारू समुद्र मंथनात निघालेली आणि मैरेक नावाची दारू यादवानं तयार केलेली, या दोन दारूच्या नादानं कृष्णाचं खानदान खलास झालं. भागवत ऐकलंय का? ते मला म्हणतंय. हे जवळचे आमचे भजने सगळे मित्र, दादा आम्हाला मोठं बोलतात, आता बोला की. म्हणलं मी जे सांगणार आहे ते त्याला कळालंय, त्याला कळालंय ना, तो बोलतोय. महाराज मग प्रश्न पडतो, त्याला कळून सुद्धा तो पाप का करतो? त्याला कळून सुद्धा का वाईट वागतो? हा प्रश्न तुम्हाला मला आज नाही, 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाला पडला आणि अर्जुनानं तो प्रश्न कृष्णापुढे मांडला. अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. 2 शब्द अर्जुनाच्या प्रश्नामध्ये एवढे सुंदर आहेत, जीव वाळून टाकावं. अनिच्छन्न अपि, इच्छा नसताना सुद्धा तो का पाप करतो? बलात इव, जबरदस्ती केल्यासारखं कोण याला पाप करायला लागतं? भगवंतानं सांगितलं, अर्जुना त्यांच्याकडे दोष नाही. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिहवैरिणम. त्याने केलेल्या पापाचं फळ हे कामक्रोध पाहिजे, याची कृपेची साठवण नाही. हे ना हाकालून द्यायचं, त्याचं कारण आहे ते वतनदार आहेत, 7-12वर त्यांचं नाव आहे. हे वसती चैतन्याचे शेजारी, देह त्रिगुणाचा बांधा, सत्व रज आणि 3 गुणाचे मालकीनं हा देह झालेला आहे. पण त्याच्यातले 2 गुण एकत्र येऊन बहुमत झाले, रजोगुण आणि तमोगुण. हे रजाचे किर झाले परी तमासी पर्यंते भले. सत्वगुण एकटा चांगला असून त्याचं चालत नाही, म्हणून मन पडली, बुड्डी बोलती लेकिन सुनताय कोण? आज नाही, हजारो वर्षापूर्वी व्यास महर्षी सांगतात, ऊर्ध्व बाहु विरोमेश न कश्चित् शृणोति माम. सगळ्या जगाला हात वर करून सांगायलो. मगाशीच प्रमाण झालं, वाजत असे बोंब कोणी नाही का ठिकाणी. तुकोबर आहे, हकारुणी सांगे तुका, पण ऐकत नाही. महाराज तुम्ही म्हणता या पापामुळं कामक्रोध आणि कामक्रोधामुळं वाईट वागतो, पण आम्हाला जन्मल्यापासून आमच्या घरामध्ये माळकरी खानदान असल्यामुळं मुलगी जन्मो की मुलगा जन्मो त्याला 5व्या दिवशी माळ घालतात. त्याला मटणाचं कधी स्पर्श नाही, दारूचा वास नाही, अंड्याला स्पर्श नाही, कधी किडा मुंगीला दुखवलं नाही. इतका चांगला वागणारा त्याला का दुःख व्हावं? महाराज आज तुम्ही क्रियमान चांगलं करता, पण तुमचं प्रारब्ध मागं केलेलं असल्यावर म्हणून शब्द आहेत बरं का. हे वारकरी पहाटे पहाटे भजन करतात. पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले. मला गुलेबा म्हणायचे, तुझा एक नवीन गाथा काढ रे. आम्ही सहज बोलून गेलो, आमची माळ्याची जात उपटला तर कांदा नाही तर नुसतीच पात. तुका म्हणे ह्यातनं त्यातनं घोडं गेलं कांद्या वांग्यात. मी बोलून गेलो, एकानं गाथा पूर्ण चाळला आणि 15 दिवसानं मला म्हणला, महाराज कोणत्या अभंगात आहे? म्हणलं इथे केशव वाच. तुकाराम उवाच नाही, ज्ञानोबराय उवाच नाही, केशव उवाच. मी मनानं बोलून ती गाथाच बघायला बसले. हे गाथ्यात नाही म्हणलं, माझ्या माथ्यात आहे. म्हणून कधीही लक्षात ठेवा, माथा ठिकाणावर ठेवायचा असेल तर गाथा हातात धरा.
तुमच्या जीवनामध्ये कधीच कोणती गोष्ट वाईट होणार नाही. परीक्षा आहे, चांगल्याची परीक्षा होते, पण परीक्षेनंतर त्याचा नंबर लागतो, अधिकार मिळतो. देव जरी आला पुढे तरी महाराज परीक्षा घेतल्याशिवाय आमच्या तुकोबाराईनं त्यालाही देव मानलं नाही, कोणालाही संत म्हणलं तर मानलं नाही. करीशी तरी देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. मला माझ्या सूत्रात बसला, संतत्वाच्या लक्षणात बसला तर मी त्याला संत म्हणेन. नसता तुम्ही म्हणलात म्हणून मी म्हणणार नाही. एवढी कडक भूमिका आमच्या तुकोबाराईची. ते तुकोबाराय सांगतात, पहिल्या जन्मात केलेलं पाप या जन्मामध्ये भोगून संपवायचं. भोगतो न जीवनामध्ये सुख असो की दुःख असो, संचितामध्ये असल्याशिवाय ते प्रारब्धामध्ये येत नाही, आणि प्रारब्धामध्ये आल्याशिवाय त्याचा भोग घडत नाही. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे, जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. महाराज आम्हाला कळाल्यावर सुद्धा चुकवू शकत नाही. कळालं तरी तुम्ही त्याच्यात बदल करू शकत नाहीत. हे माझ्या पदरचं नाही, इतकं सुंदर वर्णन केलंय. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन् नल राम युधिष्ठिरः. नलराजा पुण्यश्लोको, रामराजा मर्यादा पुरुषोत्तम, धर्मराजा एवढा पुण्यवान. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, धर्मराजाला जगात कोणी दुष्ट दिसलं नाही. इतका शुद्ध मनाचा, इतका सत्यवचनी होता की त्याचा रथ जमिनीपासून 4 बोट उंच चलत होता. त्या धर्मराजाचं कृष्णानं सांगितल्यावर सुद्धा खोटं नाही बोलणार म्हणलं.
मग तुला पूर्ण माहित आहे का नाही? मग संदिग्धच बोल. जसं पूर्ण माहित नाही पूर्ण लक्षात आहे असं नाही ना. मग अश्वत्थामा हतहा नरो वा कुंजरो वा. अश्वत्थामा मेला की माणूस मेला का हत्ती मेला एवढंच म्हणून ते म्हणताना यांना सगळ्याला सांगितलं शंख वगैरे वाजवा. ते कळलं नाही पाहिजे. तेवढ्या एका गोष्टी करता रथच खाली टेकला महाराज. आपलं कसं होत असं? हे मोबाईल आल्यापासून तर माणसं एवढं खोटं बोलायली तर एवढं खोटं. परळीत माणूस उतरला आणि त्यांनी फोन केला, हॅलो उखळीकर दादाला फोन लाग. हो आम्ही भेटायला आलो तर स्टँडवर उतरलो, कसं यायचं? त्याला जर माझी भेट मला घ्यायची नसली डोक्याला ताप कशाला? बाबा अगोदर तरी सांगायचं. मी आता अहमदनगरच्या पुढे निघालोय, मी तर घरातच आहे. खोटं बोलतो मनुष्य. अरे अरे हा. मग आपलं जर एवढं खोटं असेल तर आपलं काय जात असेल वर? राख ती सुद्धा महाराज धुरळा उडून दुसऱ्याच्या डोळ्यात. योग मोठा गमतीचा. रामाला वनवास चुकला नाही का बाबा? माझ्या ज्ञानोबारायचे शब्द आहेत, कर्मे रामो न असा गेला, विनाकारण गेला नाही. रामाला वनवासाच्या माग एका पतिव्रतेचा महाराज शाप आहे. पतिव्रतेचा. वृंदा नावाची पतिव्रता, तिच्या नवऱ्याचं नाव जालंधर. ती वृंदा महान पतिव्रता आणि त्या पातिव्रत्याचं तेज त्याला संरक्षण मिळत होतं. त्याला कोणताही आघात होत नव्हता. त्यानं शंकराबरोबर युद्ध. काही मावले म्हणतात पतिव्रता, मग आम्ही नाही का नवऱ्याची सेवा करत, आम्ही लेकरं बाळ नाहीत का सांभाळत, आम्ही त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था, आम्ही त्यांच्या दुखण्या भाण्यामध्ये. महाराज पतिव्रतेचे नंबर आहेत. नवऱ्याचं मन ओळखून वागते तिला एक नंबरची पतिव्रता. नवरा सांगल तेवढंच वागते ती 2 नंबरची. नवरा झोपेतून उठला, त्यानं मनात विचार केला, बोलला नाही. जेवण झालं, झोप झाली, ऊन उतरलंय, हातपाय तोंड धुवावे, चहा घ्यावा, पान खावं, दुकाना किंवा शेताकडे चक्कर मारावी. नुसतं त्याच्या मनात आल्याबरोबर बायकोनं तांब्या पुढे. हसत हसत मला मागणारच होतो, घ्या. हातपाय तोंड धुतल्याबरोबर तांब्या घेणं, टॉवेल हातात देणं. तोंड पुसून बैठकीवर बसल्याबरोबर घडीकडे बघितलं की चहा नेऊन ठेवणं. चहा पिणं झालं की कब्बशी घेऊन जाणं, पानपुडा आणून ठेवणं. न सांगता करी सर्व काम, न सांगता सगळं काम करणार. हा पहिला नंबर. आता दुसरा नंबर, जितकं नवऱ्यानं सांगितलं तितकंच करणार, मनानं डोकं लावणार नाही. झोपेतून उठला, काय करायचं, पाणी आण बरं तांब्या भरून. जेवायला बसली होती सकाळचं दिवसभरचं कामावरून. नवऱ्यानं सांगितल्यावर घास तोंडात नाही टाकला, ताटात टाकला, ताट बाजूला सारलं, लगेच पाणी घेऊ. हातपाय तोंड धुतल्याबरोबर तांब्या घे, तिथंच ठेवा, राहू द्या नाही, हातातला घे. टावेल दे, लगेच हातात टावेल. चहा कर, चहा केला. मी सकाळपासून जेवले नाही, तुमचं जेवण झोप झाली, मी जेवायला बसले होते, थोडं थांबा. नाही, अगोदर चहा केला. चहा पिणं झाल्याबरोबर कब्बशी घेऊन जा, म्हणली नाही, राहू द्या मी पुन्हा नेते. कब्बशी घेऊन जा, पानपुडा घेऊन ये. आता मला सांगा, पानपुडा आणून कब्बशी नेली अशी तर एकाच हेलपट्यात काम होत होतं ना. पण नवऱ्यानं सांगितलं ना, वचनानं मोडी बोलिले ते. कब्बशी घेऊन गेली आणि दुसरा हेलपटा करून पानपुडा आणून ठेवला. ही 2 नंबर. आता खोसे पाटील सांगू का नको? महिला मंडळीची एकजूट दिसायली आणि यांनी जर मारायला सुरू केलं, केशा वाचत नाही. तिसरा नंबर, बायकोला हाक मारली,
काय करायलीस? तांब्या भरून येन बरं, मला तोंड धुवायचंय. बाईनं तांब्या तर आणला नाही, दरवाजाजवळ उभी राहिली, कमरेवर हात दिले, एवढाले डोळे केले, गिळल्याबरोबर पसरला होता. 2च हात दिलेत मला देवानं. पहाटपासून राबते मी तुमच्या घरात. मला इंजिनियर बघायला होता, मला डॉक्टर बघायला होता, मला वकील बघायला होता. माझं नशीब दलिंदर तुमच्या घरात पडली. 1 दिवस सुखाचा नाही. पाणी दे, पाणी दे. उठून घेतलं असतं तर नवरेपणाला बट्टा लागला असता का? पण बायकोला झिजविणार, बायकोचा सूड घेणार, फेडावं लागल. कुठं ना कुठं तरी पेट दाबलं, माझा तळतळाट लागल. हे म्हणला मी तांब्या भरून पाणी मागितलं, पहाटे उठून मीच पाणी भरलंय. आणि तांब्या भरून पाणी मागितलं तर लग्नाच्या अगोदर कोण कोण बघायला आले होते आता सांगायची गरज आहे का? हळवटाची खाल्ली पोळीन ती सदा उरात जाळी. आपलं चुकलं म्हणला, घाणीत दगड टाकायचा आणि शिंतोडा उडून घ्यायचा. खनखन मुस्काटीत हाणून घेतला आपल्या गेला बाथरूम मध्ये, हातपाय तोंड धुतले ना असं करीतच आला. टावेल कुठे दिसत नाही. आता मी म्हणूनच नांदले. वळणीवरचा टावेल दिसत नाही, मोतीबिंदू झालाय, हातावरून वारे गेलंय, हात उचलून घेता येत नाही. पण कसं घेताल? बायकोचा सूड. त्यानं टावेल घेतला, तोंड पुसलं, घडीकडे बघितलं. झाली चहाची वेळ, चहा करा. दुसऱ्याचं काही हो, आपलं आपलं झालं पाहिजे. करते नाही तर सगळ्या गल्लीमध्ये, सगळ्या सेक्टरमध्ये सांगताल बायकोनं चहा दिली नाही, बायकोनं. बायकोची बदनामी करायला ते 1 नंबर. कधी बायकोचं कौतुक नाही. चहा केला, आणून दिला. पेनं झाल्यावर कप बशी घेऊन जा. मीच नेते. माझ्या हाताखाली काय, मी राणी माझ्या हाताखाली दासी आहेत का? मीच तुमची बटकुरी आहे, राबावं लागते. कप बशी घेऊन गेली. पानपुडा, किती खाण्याचा नाद. तोंड आहे का नगरपालिकेची कचरा कुंडी? महाराज हित आणखी पोथी पुराणामध्ये कुठं नाव नाही. भागवत रामायण सगळं बघितलं मी. पण ती महान पतिव्रता, शंकराचं आयुध कोणतं? पिनाक नावाचं धनुष्य, त्रिशूळ, काहीच आले ना. भगवान शंकरानं मनोमन विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने विचार केला, याला जे संरक्षण आहे ते बायकोच्या पातिव्रत्याचं आहे, म्हणून याला धक्का लागत नाही. हिचं पातिवृत्य भ्रष्ट करण्याकरता पहिली गोष्ट, तिला भ्रम पाडला, तिला स्वप्न पाडलं. झोपलेली होती, चिंतन करीत, माझा नवरा शंकराबरोबर युद्ध करायला, माझ्या नवऱ्याचं काय चाललंय? सबदेवन के देव बडे देव महादेवाबरोबर युद्ध करतोय. आणि तशा झोपीमध्येच धुळीनं ओटी भरत आहेत विधवा स्त्रिया. वाईट स्वप्न पडलं. सौभाग्यवतीचं ओटी भरणं धुळीनं नसतं आणि विधवा स्त्रिया नाही. कुस बदलल्याबरोबर कपाळाला सिंदूर, सगळ्या अंगाला महाराज तेल लावून, उघड्या केसानं तो रेड्यावर बसून दक्षिण दिशेकडे जात आहे. अरे बापरे, अति वाईट स्वप्न. उठून बाहेर आल्याबरोबर वानरण अस्वल त्या जालंधराचं तुटलेलं मुंडकं रक्त गळतंय, चेंडूसारखं खेळू लागली. मला तसं स्वप्न पडलं जालंधराचं. ते सगळं गुप्त झालं, मायावी. आणि भगवान विष्णूनं नखशिखांत जालंधराचा वेश घेतला. वृंदे, मी विजयी झालो, चल मला औक्षण कर. मी शंकराला जिंकून आलो. हे पहिले 2-3 प्रकार वाईट घडल्यामुळं तिनं सारासार विचार केला नाही. समोर दिसल्याबरोबर तर धावत गेली, आलिंगन दिलं, हाताला धरलं, दारात उभं केलं, पायावर पाणी टाकलं, तीर्थ घेतलं, कपाळाला कुंकुम तिलक केलं, औक्षण केलं, हाताला धरून सिंहासनावर बसविलं. आपण मांडीवर बसली. जसं ब्रह्मचारी 8 प्रकारचं असतं तसं पातिवृत्य 8 प्रकारचं असतं. हे तिकडं झाल्याबरोबर तिकडं लगेच महाराज त्रिशूळानं मुंडकं उडवलं शंकरानं. शंकर विजयी झाला आणि ते मुंडकं घेऊन सेनापती आलाय. वृंदा राणी शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली आणि तुम्हाला सती जाण्याकरता त्यांचं मुंडकं घेऊन आलोय. बाहेर सेनापती असं बोलतोय, मी तर जालंधराच्या मांडीवर आहे. एकदम महाराज आनंदाची जागा संशयानं घेतली. लगेच चटकन उठली. कोण आहे, कोण आहे तुम्ही? महाविष्णूने आपलं रूप प्रगट केल्याबरोबर डोळ्यातून अश्रूच्या, मी तुझी भक्ती करीत होते, मी एकादशीचं व्रत करीत होते,
का केलंस असं? माझा नवरा मारून तू काय मिळवलंस? अरे अरे अरे, भक्त म्हणजे मी तुझी लेक होती, लेकीला विधवा करून कोणता धर्म सांभाळलास? तिनं आपलं शरीर कापराच्या वडीसारखं जाळून टाकलं आणि तिच्या राखेमधून आवळी, बेल आणि तुळशी निघाली. बेल भगवान शंकरानं घेतला, आवळी ब्रह्मदेवाने घेतली, तुळशी महाविष्णूने घेतली. म्हणून ज्या कुंड्यामध्ये तुळशी लावतात त्याला वृंदावन म्हणतात. ते ठिकाण, त्या वृंदेनं माझा संसार धड होऊ दिलाच नाही, तुलाही तुझा संसार धड होणार नाही. रामाचं सीतेबरोबर लग्न झालं, गादीवर बसवायच्या दिवशी कर्मे राम वनवासा गेला. गादीवर बसवायचं मुहूर्त, वनवासाला जावं लागलं. काही माणसं म्हणली सीता होती बरोबर, 13.5 वर्षामध्ये सीतेला स्पर्श नव्हता. याला वनवासाचं व्रत म्हणतात. पंचवटीमधून सीता नेली रावणानं, वेडा झाला. हे सीते, हे सीते, हे सगळं. महाराज, काही माणसं म्हणतील मग रावणाला मारल्यावर तरी नाही. रावणाला मारून आले आणि 5 महिन्याची सीता गरोदर होती. एक धोबी बोलला महाराज, बायकोला म्हणला माझ्या परवानगीशिवाय 2 दिवस कुठं होतीस? तू काय चांगली राहिलीस का? मला काय राम समजायलीस का? रावणाची इथं राहिलेली सीता घरात घेतली त्यानं. महाराज, एका हेरानं, गुप्त हेरानं सांगितलं, रामा, रावण मारल्याबद्दल, 33 कोटी देव बंदेखान्यातून मुक्त केल्याबरोबर नवग्रहाच्या पायऱ्या तोडल्याबद्दल तुझं सगळे जगात कौतुक व्हायलंय, पण एक धोबी सीतेबद्दल असं बोलला. अग्नीतून आलेली सीता, पण रावणाला लोकसंग्रह मेवापी संपशन, लक्ष्मणाला सांगितलं, वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडून दिलं. एवढ्या त्रैलोक्याच्या राज्याचे लेकरं वनवासासारखे तिथं लवकुश जन्मले, लवकुश मोठे झाले. युद्धाचा, त्या अश्वमेध यज्ञाचा घोडा धरला, बाप लेकाचे भांडणं झाले. सीतेनं मध्यस्थी येऊन सांगितलं, रामा, हे तुझेच लेकरं. आणि लवकुशाला सांगितले, हे तुमचे वडील. झालं, मिटलं. चला सीता घरी. सीता म्हणली माझं काम संपलं, भूमीमध्ये निघून गेली. महाराज, नाही, रामाचं सीतेचं संसार सुखाचा झाला नाही.